पुष्पा स्टाईलने होणारी दारू तस्करी पोलिसांनी रोखली। डाक पार्सलच्या कंटेनरसह 42 लाखांची दारू जप्त। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील उंबरपाडा चौफुलीवर दारू आणि बियरची तस्करी करणारा डाक पार्सलचा कंटेनर पकडण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे। घटनास्थळावरून 42,16,000 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चालक आणि किन्नर यांना ताब्यात घेण्यात आले। धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना डाक पार्सलच्या कंटेनर क्रमांक RJ32 GA 5956 मध्ये दारू व बियर भरून पिंपळनेर ओटाबारी मार्गे राजस्थानकडून पालघरकडे जात आहे अशी गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कंटेनरचा पाठलाग करून उंबरपाटा चौफुलीवर पिंपळनेर येथे थांबवले। सदर कंटेनर हे श्री मेहंदीपूर बालाजी कंटेनर डाक पार्सलचे होते। कंटेनरच्या चालकाने मेंढीचे लोकर असल्याचे सांगितले। खातर जमा करण्यासाठी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या मध्यभागी पत्र्याचे पार्टिशन केले होते। अलीकडील टप्प्यात मेंढीच्या लोकरचे गाठोडे होते। चालक शीटच्या मागे सनमाइकाची शीट व त्यातील डिझाइन मध्ये 1-2 बाय 2 फुटाची खिडकी करून त्यामध्ये दारू ठेवण्यात आली होती। यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू आणि बियर आढळून आली। यावेळी चालकाला ताब्यात घेतले असता तो हा माल राजस्थानकडे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या कारवाईत 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली। एलसीबीच्या टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे। त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी असं एक क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ 415 बॉक्सेस ते नेत होते। आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 42 लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत। एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे, तो आता सध्या ॲब्स्कॉन्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करण्यात। लोकनायक न्यूज